मान्यवरांचा. तदनंतर मी अरुणजी गोने सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते जितेंद्र राऊत यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अरुणजी गोने सर यांच्या शुभ हस्ते जितेंद्रजी राऊत साहेब यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव हे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या सर्व मान्यवरांचा पाहुण्यांचा इथे आदर सत्कार केला जातोय. मायेची उदार श्वाल चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून देऊन त्यांचा स्वागत सन्मान केला जातोय. तदनंतर आपण पुढील स्वागत सत्काराकडे होतोय. गजाननजी बसवंत यांच्या शुभ हस्ते मनीष पाटील नांदेड गावचे विद्यमान उपसरपंच यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. गजाननजी बसवंत यांच्या शुभ हस्ते आमच्या प्रमुख मान्यवरांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय. नांदेड गावचे विद्यमान उपसरपंच मनीषजी पाटील साहेब यांचा स्वागत आणि सन्मान, एक मायेची उबदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक असं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना स्वागत आणि आदरातिथ्य केलं जात आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आई संतोषी माता चषक 2025 मध्ये हे सर्व मान्यवर पाहतोय, त्या मान्यवरांचं आदरातिथ्य केलं जात आहे. प्रदीप घोडे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नक्कीच आपण पाहिलं तिथे आमच्या प्रमुख मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान केला गेला आयोजकांच्या वतीने. असंच सहकार्य नेहमी आम्हाला लाभेल अशा अपेक्षा बाळगतो सर्व मान्यवरांकडून. वळूयात आपण मॅचमध्ये. मॅच आता आपण पाहतोय जय बजरंग पहारे विपक्ष आई गावदेवी साक्रोली संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, घाई करायचे. कोशिंबे संघाचा संघनायक आणि खालिंग संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधून जायचा आहे. चला स्पीडअप करायचं आहे. 3 षटकांचा सामना असेल. सकाळच्या सत्रातील आपण ही दुसरी लढत पाहतोय. सलामीची जोडी जगदीश आणि आकाश, एक डावखुरी हाताचा फलंदाज, एक उजव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू. मागच्या सामन्याचा सामनावीर आकाश. आपण मित्रांनो पाहतो आई संतोषी माता चषक 2025 एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा. दरम्यान इथे राजू गांधी यांचं आगमन होते. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. राजू गांधी यांचं शुभ आगमन होते. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. राजू गांधी आपण यायचं व्यासपीठावरती. आयोजकांची आपल्याला विनंती असेल, प्लीज आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चला स्पीडअप करायचं आहे. P1चा षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय. JB पहारे संघाचा विराज. चला पंच वॉन करायचं आहे. आपल्याला संध्याकाळपर्यंत सर्व सामने हे 3 षटकांचे खेळवायचे आहेत आणि आज 2 अतिरिक्त सामने असतील. पहिल्या दिवशी आपण पाहिलं जय हनुमान खोनी संघ पात्र ठरलाय. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं साई स्पोर्ट्स वड्याचा पाडा संघ हा टॉप 3 साठी क्वालिफाय झाला. पाहिजे आज कोणता संघ सिनियर बी मधून पात्र होतोय. पहिला चेंडू बॅटची कट घेऊन यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू निघून येतोय. सीमा पार चौकार. 4 धावांनी संघाचं खातं उघडलं जात आहे. धावसंख्या धावून पोहोचली 4 या धावसंख्येवरती. दरम्यान या स्पर्धेला शुभेच्छा येतात. DJ दत्ता आणि काशीनाथ उतेकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती 4ने संघाचं खातं उघडलं जातं. आरंभ होतोय, शुभारंभ होतोय. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आई गावदेवी साक्रोली संघाचा कोशिंबे संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधून जायचा आहे. आता मात्र चांगला फटका पाहतोय आपण. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू कव्हर रिजनमध्ये धाडला जातोय. पाहिजे क्षेत्ररक्षक वेगाने जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. दरम्यान 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा सुखरूप पूर्ण होत्या. 3 धावने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. P1चं षटक चालू असताना आई गावदेवी साक्रोली संघ.
साईराज कोशिंबे संघ आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात DJ दत्ता तसेच काशीनाथ जीवतेकर यांच्या शुभेच्छा येतात. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. धन्यवाद. हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल संदेश साबळे यांच्याकडून. पाहिजे षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न सिली थर्ड मॅनमध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी गफलत करतोय. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सुरक्षित पूर्ण होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती. आकाशने आपलं स्वतःचं खातं उघडलंय. धावसंख्या 2 ने वाढते 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. नक्कीच चांगली अशी सुरुवात म्हणता येईल. P1च्या षटकामध्ये धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकाराला, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज. आता मात्र थोडासा लेग स्टंपच्या बाजूने जाणारा चेंडू पंच खून करतायत. एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. विराज गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन आकाशसाठी. आता मात्र चांगला फटका इनफिल्डच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू काढला जातोय मिड ऑन रिजन मध्ये. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. 30 यार्ड सर्कलमधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने गेला. 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती बिनबाद 12 या धावसंख्येवरती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आई गावदेवी साखरोली संघाने आणि चांगली सुरुवात करतायत दोन्ही सलामीचे फलंदाज आकाश आणि जगदीश. पुढील चेंडू विराजचा सामना करेल तो अष्टपैलू खेळाडू आकाश, जो मागच्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता गावदेवी साखरोली संघाकडून. विराज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि नक्कीच यशस्वी झाला गोलंदाज विराज. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते ती 12 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत हिमांशू चौधरी आणि कौस्तुभ गोडे हे 2 नक्कीच युवा स्कोरर आपण पाहतोय या 3 दिवसात चांगली कामगिरी पार पाडतायत. आता मात्र स्वैर चेंडू आहे पाहायचा. यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू निघून येतोय सीमा पार चौकार. वाईड +4 अशा या 5 धावा बहाल होतील आणि 5 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. P1चा षटक मार्गस्थ असताना आहे गावदेवी साखरोली संघ. नक्कीच P1च्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक पाहतोय आपण. विराजचं एक स्वेअर चेंडू हाताळला. यष्टीरक्षकाला चकवा देत चेंडू निघून गेला सीमा पार चौकारासाठी. पुढचा चेंडू विराजचा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिली मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. दरम्यान एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. पहिलं षटक समाप्तीची खून करतायत पंच. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा. अतिरिक्त 2 सामने खेळवायचे त्याचं भान ठेवायचं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती सज्ज होते आतिश. नवीन गोलंदाज आपण पाहतोय आतिश येतो गोलंदाजी मार्गावरती. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या खर्च केलेत विराजने ते 18. पाहिजे दुसरं षटक किती धावांपर्यंत धावसंख्येचा टार्गेट सेट केला जाईल. या 3 षटकांमध्ये किती धावांचं आव्हान दिलं जाईल JB स्पोर्ट्स पहारे संघाला. जय बजरंग पहारे संघ आपण पाहतोय. त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय आई गावदेवी साखरोली संघ. दरम्यान इथे शुभ आगमन होत आहे. रामचंद्रजी शेलार साहेब माजी सरपंच अनगाव ग्रामपंचायतचे आपण इथे उपस्थित आहेत. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रामचंद्रजी शेलार माजी सरपंच अनगाव ग्रामपंचायत आपल्या इथे आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने आपल्याला सहर्ष स्वागत असेल. आपण इथे मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. अनगाव गावचे माजी सरपंच रामचंद्र शेलारजी यांचं इथे आगमन होत आहे. साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. 2 धावा मिळतील. पहिल्या चेंडूवरती 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना बिनबाद 20 आई गावदेवी साखरोली संघ पाहतोय. इथे शुभ आगमन होत आहे
अनगाव गावचे प्रतिष्ठित नागरिक तसेच माजी सरपंच रामचंद्रजी शेलार साहेब आपले शुभ आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 2 मिनिटं पण सामना जरा थांबवायचा आहे. आमचे प्रमुख मान्यवर अनगाव गावचे माजी सरपंच आणि तसेच अनगाव गावचे प्रतिष्ठित नागरिक रामचंद्रजी शेलार साहेब यांचे शुभ आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. धावसंख्या आपण पाहतोय 20 या धावसंख्येवरती दुसरं षटक मार्गस्थ असताना आई गावदेवी साकुर्ली संघ नवीन गोलंदाज आपला आतिश गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. राईट मोर द विकेट मारा आकाशसाठी. पुढील चेंडू घेऊन सज्ज. शॉर्ट पिच चेंडू होता. गती कमी केली होती आणि नक्कीच आकाशला गतीचा अंदाज आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. चला शुभ आगमन झाले आमचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेले रामचंद्रजी शेलार साहेब अनगाव गावचे माजी सरपंच यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुढील चेंडू घेऊन अतिश सज्ज होते. आकाशसाठी धावसंख्या स्थिरावले ती 20 या धावसंख्येवरती. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू जातोय. दरम्यान एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुखरूपरित्या पूर्ण होतोय. 2 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवरती. आपण पाहत आहोत आई संतोषी माता चषक 2025 आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील सिनियर बी गटातील हे सामने पाहतोय. जय बजरंग पहारे विपक्ष आपण पाहतोय आई गावदेवी साकरोली. दुसऱ्या फेरीचा सामना असेल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अतिच सज्ज होतोय. सुंदर फटका पाहतोय आपण. पाहिजे क्षेत्ररक्षक झेलवरती येतोय. तेवढाच सुंदर झेल पकडला जातो. पहिल्या गटाचं पतन होतं आई गावदेवी साकरोली संघाचा आकाशच्या रूपात. कमावून दिले. नऊ धावांवरती बाद होतोय आकाश. नवीन फलंदाज येतोय तुषार. पहिल्या गाड्याचं पतन होत आहे आई गावदेवी साकुर्ली संघाच्या. आकाशच्या रूपाने धावसंख्या आहे ती 22 या धावसंख्येवरती. जगदीश एक आक्रमक फलंदाज आपण पाहतो. नॉन स्ट्राईकला आहे. पाहिजे किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल समोरचा संघ जय बजरंग पहारे संघासमोर. पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज आतिश. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंच मात्र समांतर राहत आहेत आणि तटस्थ राहत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते 2 षटकाच्या समाप्तीनंतर ती 22 या धावसंख्येवरती. नक्कीच कमबॅक पाहायला मिळेल आपल्या आतिशचं. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 18. दुसऱ्या षटकात 4 धावा देऊन फक्त एक गडी बाद केलाय आकाशच्या रूपाने तो आतिशने. आता स्ट्राईकला असेल. सलामीचा एक आक्रमक डावखुरी आताचा फलंदाज जगदीश, ज्याच्यावरती पूर्ण अपेक्षा असतील संघनायकाच्या. एक चांगलासा आव्हान सेट करावं लागेल जय बजरंग पहारे संघासमोर. केवल येतोय गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतो. केवल जय बजरंग पहारे संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय केवल. केवल सज्ज होते गोलंदाजी मार्गावरती. पाहिजे केवल किती धावा खर्च करतोय. दुसऱ्या षटकामध्ये आतिशने खर्चिक अशी एक किफायतशीर गोलंदाजी केली. 4 धावा खर्च करून एक गडी बाद केला. डावखुरी आता फलंदाज पाहतोय आपण. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना केली ते फाईन लेग रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेग रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. मिड ऑन रिझन आणि
लॉंगॉन मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. पाहायचं आहे केवळ आपल्या गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय जगदीश साठी. धावसंख्या आहे ती 22 या धावसंख्येवरती तिसरं षटक आता सुरुवात होत आहे. चला घाई करायची आहे. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय केवळ जगदीश साठी. पाहायचंय राईट ओव्हर द विकेट. स्लोवर चेंडू होता मस्त हवेत चेंडू जातोय. लॉंग ऑफ आतमध्ये आहे त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. पाहायचंय चांगली क्षेत्ररक्षण केलं आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. 3 धावनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवरती. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ आतमध्ये होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केला जगदीशने. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावा. केवळ सज्ज होतोय रायटम राऊंड विकेट मारा घेऊन तुषारसाठी. आता चेंडू हवे ते पाहायचंय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक गफलत करतोय. झेल सुटतोय. दरम्यान एक धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या धावसंख्येवरती. एक निर्णायक षटक शेवटचं षटक पाहतोय आपण. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती फक्त धावा आलेत ते 4. केवळ सज्ज होते रायटम ओव्हर द विकेट मारा घेऊन डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहतोय जगदीश सलामीचा फलंदाज. एक हार्ड हिटर फलंदाज. पाहायचं आपल्या संघाला एक आव्हानात्मक अशा धावसंख्येकडे नेतोय का. उर्वरित 4 चेंडूंमध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे. आई गावदेवी साखरोली संघाकडून. समोरचा संघ आपण पाहतोय जय बजरंग पहारे. जरा स्पीडअप करायचं मित्रांनो. खूप लेट होत आहे. अतिरिक्त वेळ घेतला जातो याचं भान ठेवायचंय. आता मात्र मोठा फटका पाहायचा आहे. मिड ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. दरम्यान एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावनी धावसंख्या होते ती. एक गडी बाद 28 धावा. केवळ आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय फलंदाजीसाठी. फलंदाज पाहतोय जगदीश. डावकुरी हाताचा एक आक्रमक फलंदाज. फुलटॉस चेंडू नव्हता मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होता आणि बॅटची कड घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर रिजनमध्ये. दरम्यान एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा सुरक्षित प्रयत्न केला जातोय. 2 धावनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवरती. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूवरती टार्गेट सेट केला जाईल. नक्कीच पाहायचं. केवळ मात्र चांगली गोलंदाजी करतो. पहिल्याच षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. P1च्या षटकामध्ये चांगली फलंदाजी झाली होती. नंतरच्या षटकामध्ये अतिशय फक्त 4 धावा खर्च केला. आता केवळ सुद्धा चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आता मात्र मध्ये टाकलेला हा चेंडू पंचांचा इशारा येतोय. डावी एसटी सोडून जातोय चेंडू. एक अवांतर धाव मिळेल. अवांतर धाव धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 31 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होते केवळ राईट ओव्हर द विकेट मारा जगदीशसाठी. आता मात्र चांगला चेंडू होता. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझनमध्ये. दरम्यान एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा सुरक्षित प्रयत्न केला जातोय. 2 धावा सुरक्षितरित्या पाहायचं. गडी बाद होतोय धावबादच्या रूपात. दुसऱ्या गाड्याचं पतन होतंय कमांड डीजे. नक्कीच आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहिजे शेवटच्या चेंडूवरती किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. नवीन फलंदाज आपण पाहतो. फलंदाजी जातोय केशव. एक आक्रमक फलंदाज. आई गावदेवी साखरोली संघाचा एक अनुभवी आणि आक्रमक फलंदाज. पठाण ह्या टोपण नावाने ओळखला जाणारा हा फलंदाज आपण पाहतोय. डाव्या हाताचा एक आक्रमक फलंदाज केशव येतो मैदानामध्ये.
केवल सज्ज होतोय राईट मोर द विकेट मारा घेऊन गोलंदाजीसाठी केशव साडी. पाहिजे शेवटचा चेंडू असेल, किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल. धावसंख्या आहे ती 32. या धावसंख्येवरती शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय केवल. सुंदर चेंडू होता, खोलवर पद्धतीचा चेंडू होता, स्लोअर चेंडू हाताळला होता. लॉंगॉन मध्ये चेंडू जातोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 33-34 धावांचं आव्हान असेल जय बजरंग पहारे संघासमोर. आपण त्यानंतर बोलतोय आमचे प्रमुख मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करील अनिलजी गोणे आपल्या शुभ हस्ते अनगाव गावचे माजी सरपंच तसेच एक प्रतिष्ठित नागरिक रामचंद्रजी शेलार साहेब यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. शुभ आगमन होत आहे रामचंद्रजी शेलार साहेब यांचं. एक मायेची श्वाल नक्की तिथे स्वागत आणि सन्मान केला जाईल, सत्कार केला जाईल आमच्या अतिथींचा. अतिथी देवो भव ही परंपरा जपताना आयोजक आपण पाहतोय अनिलजी गोणे यांच्या शुभ हस्ते एक मायेची उबदार श्वाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ असं एक प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जाईल, स्वागत केलं जाईल, आदरातिथ्य केलं जाईल. प्रमुख मान्यवर रामचंद्रजी शेलार साहेब यांचा शुभ सन्मान केला जातो आयोजकांच्या वतीने. असंच सहकार्य आम्हाला नेहमी लाभावं अशी अपेक्षा आम्ही मंडळाकडून बाळगतो. नक्कीच हे मान्यवर आपण व्यासपीठावरती पाहतोय. रामचंद्रजी शेलार असतील, राजारामजी राऊत असतील, अविनाशजी पाटील असतील, मनीषजी पाटील असतील, जितेंद्रजी राऊत असतील, हे नेहमी आम्हाला कुठल्याही स्पर्धेसाठी किंवा सर्व याच्यासाठी लाख मुलं सहकार्य करतात अशीच अपेक्षा आम्ही नेहमी आपल्याकडून बाळगतो. मैदानामध्ये चालू असलेला सामना आपण पाहतो आहे गावदेवी साखरुली विपक्ष JB पहारे जय बजरंग पहारे. चौतीस धावांची गरज असेल, 18 चेंडू 34 धावा पाहिजे. कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जाईल. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची आहे JB पहारे संघ. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं आहे खालिंग संघ. ह्या सामन्यातील विजयी संघाची आपली लढत होईल, आपण सज्ज राहायचं आहे. दरम्यान आमचे मान्यवर या स्पर्धेतून रजा घेत आहेत. नक्कीच आपण पाहिलं या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आमचे प्रमुख मान्यवर इथे उपस्थित होते. अनगाव गावचे प्रतिष्ठित नागरिक राजारामजी राऊत साहेब असतील, रामचंद्रजी शेलार साहेब असतील, माजी सरपंच मनीषजी पाटील असतील, नांदेड गावचे विद्यमान उपसरपंच जितेंद्रजी राऊत साहेब असतील आणि त्यात समवेत आमचे मित्र अविनाशजी पाटील साहेब असतील, हे या स्पर्धेतून रजा घेत आहेत. नक्कीच असं सहकार्य आम्हाला नेहमी आपल्याकडून लाभावं ही अपेक्षा बाळगतो. जगदीश आणि आतिश ही जोडी मैदानामध्ये जाते. चला सामना चालू करायचा आहे. 34 धावांची गरज असेल. P1चं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती अष्टपैलू खेळाडू आकाश सज्ज होतोय. श्रीकांतजी गोणे यांचे इथे आगमन झालंय. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला जरा सामन्याला विलंब होतोय, पंच आपण वॉर्न करायचं आहे. प्रदीपजी गोडे यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. 34 धावांची आवश्यकता असेल. P1चं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय आकाश पाटील. स्ट्राईकला असेल
स्ट्राईकचा फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकला जगदीश, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अतिशी जोडी जे बी पहारे संघाची. जय बजरंग पहारे. विपक्ष आपण पाहतोय आई गावदेवी साखरोली. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. P1चं निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती एक अष्टपैलू गोलंदाज येतोय आकाश. उजव्या हाताचा गोलंदाज राईटम ओव्हर द विकेट मारा घेऊन सज्ज होतोय जगदीशसाठी. पहिला चेंडू हवेत पाहिजे. क्षेत्ररक्षक येतोय झेलवरती वेगाने आणि झेल सुटतोय. नक्कीच पहिल्या चेंडूला जीवनदान मिळतंय. एका धावेने संघाचं खातं उघडलं जातंय. धावसंख्या होते ती बिनबाद 1. पहिल्या चेंडूवरती एक जीवनदान मिळालं. जगदीशला स्ट्राईकला येईल तो आतिश. पाहिजे पुढचा चेंडू आकाशचा. आता मात्र चेंडू हवेत जातो. पाहिजे परत क्षेत्ररक्षक झेलवरती येतोय. आता मात्र सुरेख झेल पकडला जातो. पहिल्या गाड्याचं पतन होत आहे 1 या धावसंख्येवरती. कमांडीज हादरा बसलाय जे बी स्पोर्ट्स पहारे संघाला आणि नक्कीच कमबॅक करतोय. पहिला चेंडू सुद्धा एक झेल झाला असता मात्र पहिल्या चेंडूत झेल सुटला आणि एक धाव मिळाले. आणि आता पाहायचा आकाशचा पुढचा चेंडू सामना करेल नवीन आलेला फलंदाज अजय. पाहायचा अजय आपल्या संघाला किती धावांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय. 34 धावांची आवश्यकता असेल सामना विजयी करण्यासाठी. पाहायचा आहे पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आकाश. परत एक चेंडू हवेत पाहिजे. स्वतः गोलंदाज झेल खाली येतोय. नक्कीच सुरेख झेल पकडला जातोय. दुसऱ्या गाड्याचं पतन होत आहे 1 या धावसंख्येवरती. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद करण्यात यश आलाय आकाशला. एक निर्णायक षटक हाताळतोय. P1चं षटक 34 धावांचं मापक असं आव्हान आहे. या आव्हानाचं डिफेंड करण्यासाठी नक्कीच चांगली गोलंदाजी केली जाते आकाशच्या माध्यमातून. रुपेश येतो नवीन फलंदाज. पाहिजे रुपेश कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघाआडी. आकाश सज्ज होतोय रुपेशसाठी. 2 गडी बाद केलेत. पहिल्या चेंडूवरती एक झेल सुटला होता मात्र बॅक टू बॅक 2 झेल घेण्यात आलेत. पाहायचं आकाश सज्ज होतोय. एक धाव घेण्यात यश आलंय. धावसंख्या होती ती 2. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होते परत एकदा आकाश. सुरेख गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो आकाश. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. फलंदाज असेल तो जगदीश. आता मात्र चांगली फेकी पाहिजे. डायरेक्ट हिट झालेला परंतु सुरक्षितरित्या खेळाडू पोचलाय आणि एका धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोचते ती 3 या धावसंख्येवरती. P1चं षटक चालू असताना चांगली गोलंदाजी पाहतोय आपण आई गावदेवी साखरोली संघाकडून आकाशाची. पुढील चेंडू घेऊन सज्ज होते आकाश. धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 3. 34 धावांचा पाठलाग करताना पाहायचं. पहिले षटक मार्ग असताना आता मात्र चांगला चेंडू होता. खोलवर पतीचा चेंडू होता. यशरक्षक केशव मात्र आपलं कामगिरी चोख पार पाडतो. पहिलं षटक समाप्तीची खून करतायत पंच. धावसंख्या आहे ती आपण पाहतोय 3 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल. काय निर्णायक षटक पाहिलं आपण आकाशचं. 34 धावांचं मापक असं आव्हान असताना फक्त 3 धावा खर्च करत 2 गडी महत्त्वपूर्ण बाद केलेत त्या आकाशने. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. जरा घाई करायचे. अंतिम दिवस आहे. शेवटी आपल्याला संध्याकाळी 2 अतिरिक्त सामने खेळवायचे आहे. त्याचं भान ठेवायचं आहे.
आयोजकांची सूचना असेल आपल्याला एकदाच वॉर्न केलं जाईल, अन्यथा सेकंड वॉर्निंगला आपल्याला डायरेक्ट पेनलाइज केलं जाईल. पंच आपण सुद्धा एक ताकीद द्यायची आहे. आमचे प्रमुख पंच आपण पाहतात राज ठाकरे सर आणि फिरोज शेख सर हे नामांकित पंच आपल्याला शहापूरवरून आज इथे उपलब्ध झालेत. पाहिजे आहे पुढील चेंडू घेऊन नवीन गोलंदाज शैलेश सज्ज होतो आपल्या गोलंदाजी मार्गावरती. पहिलं षटक आणि सांघिक दुसरं षटक घेऊन राईट आर्म द विकेट मारा असेल जगदीशसाठी. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण. पहिला चेंडू शैलेशचा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक झेलवरती येतो का पाहायचंय. अमर येतोय झेलवरती आणि सुरेख झेल पकडतोय. चौथ्या गाड्याचा पतन होतोय 3 या धावसंख्येवरती. पाहिला आपण अमरच्या माध्यमातून तिसऱ्या गाड्याचं पतन झाले 3 या धावसंख्येवरती. नक्कीच जखडून ठेवले जेबी स्पोर्ट्स पारे संघाला. धारदार अशी गोलंदाजी पाहतोय आपण गावदेवी साखरोली संघाकडून. पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय नवीन गोलंदाज शैलेश. नवीन फलंदाज आपण पाहतो स्ट्राईकला असेल तो नितेश. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, अंतिम दिवस आहे, शेवटचा क्षण गोड व्हावा ही आयोजकांची नक्कीच अपेक्षा असेल. आपण सहकार्य करायचं आहे. शैलेश सज्ज होतोय नितेशसाठी. व्हायचं आहे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन नितेश. आता मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक झेलवरती होतोय. सुरेख झेल पकडला जातोय. बॅक टू बॅक दुसऱ्या गाड्याचा पतन होतोय. कमांड डीजे. नक्कीच सलग दुसऱ्या गाड्याचं पतन झालंय. धावसंख्येला मात्र आळा घातला गेला. धावसंख्या आहे ती 3 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकात आपण पाहिलं आकाशने चांगली गोलंदाजी केली, 3 धावा खर्च करत 2 गडी बाद केले. दुसऱ्या षटकाची सुरुवात आपण पाहतो शैलेशने बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत. सुरेख अशी गोलंदाजी पाहतोय. केवल येतोय नवीन फलंदाज. शैलेश सज्ज होत आहे. 34 धावांचा मापक असा आव्हानाचा डिफेंड करताना चांगली गोलंदाजी पाहतोय आपण गावदेवी साखरोली संघाकडून. शैलेशचा पुढील चेंडू. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाजाला चकवा देत चेंडू यष्टिरक्षक केशवच्या हातात स्थिरावतोय. धावसंख्या मात्र स्थिरावते 3 या धावसंख्येवरती. आपण मित्रांनो पाहत आहात आई संतोषी माता चषक 2025. आयोजक आहेत आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव आगरीपाडा. एक मानाची सन्मानाची स्पर्धा, एक भव्य दिव्य असं मैदान. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, सुंदर प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाला मात्र झेल पकडता आला नाही. चेंडू वेगाने येतोय. फाईन लेग रिझनमध्ये 4 धावांसाठी चौकार. डील स्कूप खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला की केवलचा. 4 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवरती. नक्कीच आपण पाहिलं सुंदर फटका पाहिला. एक इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. फाईन शॉट फाईन लेग तर क्षेत्ररक्षकांनी नक्कीच हा झेल पकडला असता तर आजच्या दिवसातील अविस्मरणीय झेल झाला असता. शैलेश सज्ज होता आपल्या गोलंदाजी मार्गावरती. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 7 या धावसंख्येवरती. अजून सुद्धा 27 धावांची गरज. 8 चेंडू आणि 27 धावा पाहायचं. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना नेला जातोय का. शैलेश सज्ज होतोय. आता मात्र चेंडू हवेत पाहायचा. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आकाश येतोय झेलवरती. सुंदर झेल पकडला जातोय. गड्याचा पतन होत आहे. कमांड डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये जातो तो बबल्या.
नक्कीच चांगली गोलंदाजी पाहिली आपण. एक चौकार आल्याच्या नंतर कमबॅक करतो गोलंदाज शैलेश. आकाशनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं आपल्या संघाटी. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो शैलेश. पाहायचा आहे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत चेंडू हाताळलेत 5. आता मात्र चेंडू हवेत येतो. पाहायचा मिड ऑफ द क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. दरम्यान अमरचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 30 यार्ड सर्कलमधून जाऊन चेंडू अडवला. 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होती ती 9. 2 षटकाच्या समाप्तीनंतर उर्वरित 6 चेंडू आणि गरज असेल ती 25 धावांची गरज असेल. चौतीस धावांचं मापकाचं आव्हान होतं. मात्र चांगली गोलंदाजी पाहिली आपण आई गावदेव साखरली संघाकडून. तुषार येतोय नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. एक अष्टपैलू खेळाडू उजव्या हाताने गोलंदाजी करेल आणि राईट आर्मवर विकेट मारा असेल तो रुपेशसाठी. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. पाहायचं आहे नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील रुपेशला. पहिला चेंडू स्लोअर चेंडू होता. पाहायचं आहे मिड ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक जगदीश चेंडूवरती वेगाने येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही, नकार दिला जातोय. योगेशजी गोणे यांचे इथे आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. 5 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. स्ट्राईकला येतोय तो बबल्या. पाहायचं आहे तुषार आपल्या गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांचा इशारा येतो. एक स्क्वेअर चेंडू अवांतर धाव देऊन जाईल. धावसंख्या होती ती 11. आता मात्र 23 धावांची गरज असेल. उर्वरित चेंडू असतील 5. नेक्स्ट मॅचसाठी सज्ज राहायचं आहे. सांची स्पोर्ट्स कालिंग संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. आता मात्र चांगला चेंडू पाहतोय. कमबॅक केलं जातं. केतनजी मात्रे यांचं इथे आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. नक्कीच बबल्याची विकेट पडते. अमर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 2 सुंदर झेल पाहिले आपण अमरच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र स्थिरावली जाते ती 11 या धावसंख्येवरती. तीन चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये मोहित येतोय. चांगली गोलंदाजी पाहिली आपण आई गावदेवी साखरली संघाकडून. पूर्णपणे जखडून ठेवलं जे बी पहारे संघाच्या सर्व फलंदाजांना. आता एक स्क्वेअर चेंडू हाताळला जातोय. आवांत धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना जे बी स्पोर्ट्स पहारे संघ जय बजरंग पहारे विपक्ष आपण पाहतो आई गावदेवी साखरोली संघ. तुषारचा पुढील चेंडू सामना करेल तो परत एकदा मोहित. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. निर्धाव चेंडूची सांगतो ते 2 चेंडूंमध्ये गरज असेल धावांची 22. पुढील चेंडू घेऊन सज्ज होते तुषार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन सज्ज असेल मोहितसाठी. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज 22 धावांची गरज असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायचंय. अमर झेलवरती येता येता राहिला. नक्कीच अमरने 2 चांगले झेल घेतले होते. हा झेल सुद्धा नक्कीच पकडला गेला असता. झेल सुटतं. एकच धाव मिळेल. सॉरी एकही धाव नाही आहे. 1 धाव मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. औपचारिकता पाहतो आपण या सामन्यातील. तुषार सज्ज होईल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगकडे चेंडू येतोय. पाहायचंय शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार आणि सामना विजयी होतोय आई गावदेवी साखरोली संघ. अभिनंदन. हार्ड लक जे बी पहारे संघ. चला नाणेफेकीसाठी यायचंय. साखरोली संघाचा संघनायक आपण यायचं आहे.